तर हे कापूस वेचण्याची मशीन आहे आणि थोड्या वेळातच हे कापूस वेचण्याला सुरुवात करणार आहे. हा, इथं तो कापूस वेचणीचा जो प्रयोग आहे तो सुद्धा होणार आहे. नमस्कार मंडळी, तर आपण आलो अकोट तालुक्यातील कालवाडी गावामध्ये. तर विजेता हे वाण बघण्यासाठी. तर तर चला. मित्रांनो, इथं आता शेतकरी आहे, तर आपण त्यांच्यासोबत संवाद साधू आणि बघू हे तर आता शेतकरी दादांसोबत आपण आलेलो आहे. नमस्कार दादा, सर्वात पहिले तुमची माहिती द्या आणि मला विजेता हे वाण आहे त्याच्याविषयी माहिती द्या. मी सर्वप्रथम माझा परिचय देतो. माझं नाव अरुण हिंगणकर, राहणार कालवाडी, तालुका अकोट, जिल्हा अकोला. आणि मी शिक्षण क्षेत्रामध्ये जवळपास 35 वर्ष काम केलं. आता माझा शेतीमध्ये हा एक नवीन प्रयोग सुरू आहे. न्यूझीवेडू सीड्सची जे हे विजेता वाण आहे, तर एकदम आकर्षक वाटलं तुमच्या शेतामध्ये येऊन. काय म्हणजे तुम्हाला उत्पन्न किती झालेलं आहे आणि काय अपेक्षा आहे की किती होणार आहे, तर याविषयी सविस्तर माहिती आमच्या प्रेक्षकांना हवी आहे. बिलकुल. मी यावर्षी जवळपास 25 एकर शेतामध्ये कपाशीची लागवड केली. 25 एकरापैकी 4 एकर शेतामध्ये मी न्यूजीवेडी कंपनीचा NCS 858 हे वाण पेरलेलं आहे. या वाणाचं वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा मी पेरणी केली त्यावेळेस निमिटर प्लांटर या मशीननं पेरणी केली. त्या मशीननं पेरणी केल्यामुळं तुम्हाला जेवढ्या अंतरावर झाड पाहिजे तेवढ्या अंतरावर बी टाकलं जाते आणि त्या झाडाचं बी जेव्हा पडते त्याच्या खाली 4 बोट अंतरावर खतसुद्धा पडते आणि त्यामुळं आपल्याला बीचा बियाचा खर्च कमी येतो आणि डबल बी लागवड करण्याचं काम पडत नाही आपल्याला. हा एक भाग. दुसरं असं आहे की हे वाण पेरल्यानंतर त्याला खत जमिनीतून मिळाल्यामुळं त्याची वाढ चांगली होते आणि अर्ली व्हेरायटी असल्यामुळं त्याच्यावर रसशोषक किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. आणि त्यानंतर हे वाण याला जवळपास मी 3 रासायनिक फवारा घेतल्या. 3 फवारणी झाली आणि फवारणी झाल्यामुळं खर्च कमी आला. अर्ली व्हेरायटी असल्यामुळं याच्यात किडीचा प्रादुर्भाव नसल्यामुळं आणि हे जे कापूस आहे त्या कापसाला वेचण्याकरताही सुटेबल आहे. असं एकदम सहजासहजी वेचलं जाते. बरोबर आहे. आणि बायांना वेचण्याकरता फार आनंद होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ज्याला मार्केटमध्ये जेव्हा झडता पाहिला आम्ही तेव्हा 38 ते 42च्या दरम्यान झडता निघालायचा आणि झडता निघाल्यामुळं मार्केटमध्ये याचा भावसुद्धा चांगला मिळतो आणि अर्ली व्हेरायटी आहे त्यामुळे हे पेरायला काही हरकत नाही. आणि या व्हेरायटी पेरल्यानंतर तुम्ही दुसरं वाणसुद्धा पेरू शकता शेतकरी. दादा, तुम्ही जो मुद्दा सांगितला की हा कापूस वेचायला खूप हलका जातो, तर हा खूप चांगला मुद्दा आहे. पण आता कसं आहे, लेडीज आपल्या येत नाहीत वावरात वेचायला. मजूर मिळत नाही. हा, मजूर मिळत नाही आपल्या वेचायला. तर आज विशेष काय आहे इथं आपलं हे कापूस वेचण्यासाठी? आज विशेष मॅडम मला असा आनंद होता या ठिकाणी की मला वाटते ही अकोला जिल्ह्यात यांत्रिकद्वारे मशीनद्वारे हा पहिला प्रयोग आहे आणि त्याचं श्रेय आमच्या कालवाडी गावाला जाते. ही सर्वात महत्वाची बाब आहे कारण ही शेतकऱ्यासाठी मोठी समस्या आहे सर. कापूस वेचण्याकरता मजूर मिळत नाही. आम्हाला जवळपास 25 ते 30 किलोमीटर अंतरावर मजूर बोलावं लागते. हो, त्याचा खर्च खूप बाब आहे आणि त्यामुळे मशीनद्वारे जर कापूस वेचला तर कमी किमतीत कमी श्रमात आणि चांगला कापूस वेचला जाते आणि शेतकऱ्यासाठी अतिशय लाभदायक गोष्ट आहे. बिलकुल. त्यासाठी तुमचा जो प्लॉट आहे निश्चितच हा खूप चांगला प्लॉट आहे आणि आपण ते सुद्धा बघणार आहोत की कशा प्रकारे मशीन हे वेचणी करते. आणि खरोखर आपल्या प्रेक्षकांना आपण हेच सांगायचं आहे की न्यूझीवेडू सीड्सची जे विजेता आहे वाण हे एकदम चांगल्या प्रकारचं आहे जे आपण लाईव्ह मध्ये बघितलेलं आहे. तर नक्कीच तुम्ही सुद्धा हे पेरू शकता आणि चांगल्यात चांगलं उत्पन्न घेऊ शकता. आणि सोबतच तुम्ही एकदा पूर्ण आपल्या प्रेक्षकांना दाखवून द्या की हे जे प्लॉट आहे किती जबरदस्त प्लॉट आहे हा. ठीक आहे. तर ज्यावेळी आपण निर्णय घेतो की आपल्याला कपाशी पेरायचं आहे, कारण आता अशी परिस्थिती झालेली आहे की आता शेतकरी म्हणतो की नाही कपाशी नकोच, पण शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी सुद्धा असते की चांगल्यात चांगल्या व्हेरायटी इथं येत असतात. गरज असते ते चांगली व्हेरायटी निवडण्याची. तर नक्कीच मला असं वाटतं की आपण एकदा तरी विजेता हे जे वाण आहे त्याला NCS 858 तर हे जे वाण आहे नक्कीच एकदा ट्राय करायला हरकत नाही, कारण स्वतः अनुभव घेतल्याशिवाय आपल्याला लक्षात येणार नाही. दादा, हा प्लॉट तर खूपच म्हणजे फुटलेला आहे. तर तुम्हाला उत्पन्न किती झालं आणि तुम्हाला अपेक्षा किती होती? मॅडम मला आतापर्यंत 5 वेच्यामध्ये एकरी 10 क्विंटल कापूस आलेला आहे घरात. 10 क्विंटल? हा, अधिक 2 क्विंटल 1.5 ते 2 क्विंटल कापसाची अपेक्षा आहे मला. आरामात. 12 क्विंटल पर्यंतची. आणि हे क्षेत्रफळ जे आहे हे जे शेत आहे हे हलक्या प्रतीचं शेत आहे आणि थोडंसं निसर्गाने यावर्षी अवकृपा दाखवली त्यामुळं उत्पादन घटण्याची शक्यता होती, पण पाहिजे तेवढं उत्पादन मिळालं मला, त्याच्यात मी समाधानी आहे. अच्छा.
आम्ही असं ऐकलं की तुमच्या म्हणजे हा जो अकोट तालुका आहे किंवा आपला अकोला जिल्हा आहे यामध्ये सध्या या विजेता वाहनची खूप चर्चा आहे, त्याच्याबद्दल काही सांगाल? हा बिलकुल. विजेता वाहन वेचण्याकरता जो मजूर आहे तो मजूर हे कापूस वेचण्याकरता लवकर मिळतो, कारण अच्छा, कापूस लवकर. सहजासहजी वेचला हा, जातो. म्हणजे एक आनंदाची कापूस गोष्ट म्हणजे वेचण्यासाठी मजूर बायांना स्वतः खूप म्हणतो. आनंद होता. याचा जडता चांगला आहे. जडता चांगला असल्यामुळे मार्केटमध्ये भाव चांगला मिळतो, आणि मार्केटमध्ये भाव चांगला मिळाल्यामुळं अर्ली व्हरायटी असल्यामुळं शेतकऱ्यांनी या कापसाची लागवड करायला काहीच हरकत नाही. हा, म्हणूनच त्याची चर्चा जास्त बिलकुल, आहे. बिलकुल. आणि मी सांगतो तुम्हाला की यावर्षी मी 4 एकर परिसरामध्ये या कापसाची लागवड केली. पुढच्या वर्षी मी 10 एकरामध्ये याची लागवड करेल, हे तुम्हाला निश्चित सांगू शकतो. बरोबर आहे. आणि बाकीच्या परिसरातील शेतकऱ्यांनी सुद्धा या विजेता NCS 858 वाहनाचा वापर करावा अशी माझी आग्रहाची विनंती आहे. अच्छा, तर सर्व शेतकऱ्यांना हेच विनंती आहे की म्हणजे चांगल्या प्रतीचं वाहन नक्कीच निवडा, परंतु त्या वाहनाचा म्हणजे आपण शहानिशा करूनच ते वाहन लावलं पाहिजे. त्यासाठी आपल्या म्हणजे शेतकरी आहेत तर स्वतः शेतकरी आपल्याला सांगत आहेत की सर्व शेतकरी बांधवांनी एकदा तरी विजेता हे वाहन आपल्या शेतामध्ये लावून बघायचं. आणि नक्कीच आपल्या फॅमिलीला भेटून आम्हाला सुद्धा खूप आनंद झाला. सर्वांच्या मनापासून धन्यवाद. तर चला बघूया, एक आपलं वेचणीसाठी इथं मशीन सुद्धा आलेली आहे, तर थोडंसं मशीनचं सुद्धा माहिती आपण घेऊ. चला. आणि त्यानंतर आपण मशीनीची पूजा केली. तर चला बघूया की आता मशीन कापूस कसा वेचते. की एकदा विजेता वाहन नक्की ट्राय करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करून ठेवा, कमेंट करा, आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. धन्यवाद.